झाले काय हो काम? नाही हो शांताबाई, व्हायचेच आहे ना काम, व्हायचेच आहे. आता करून राहिले मी. शांताबाई कशी काय आली म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी? काही काम आहे काय? हो हो, कामच आहे ना, त्याच्यानं सकाळी सकाळी आले. सकाळी सगळ्या जणी घरी राहते, तर चला म्हटलं सकाळी सकाळी चाललं जा आणि सांगून द्या म्हटलं बाया. बाया कायच्यासाठी पाहिजे शांताबाई? कापूस वेचाले? फुटलाय काय कापूस? नाही हो, कापूस वेचाले नाही. कापूस वेचाले अजून 2-4 दिवस टाइम आहे. मस्त फुटते मग कापूस. मग सांगून देईन एक कानं बाया किलोनं वेचाले. आज हरभरा कुळासाठी बाया पाहून राहिले मी. भेटन म्हटलं 5-6 जणी, तर 2-4 दिवसात होऊन जाते हरभरा कुळून. असं असं तर आलाही हरभरा कुडाले? लवकरच आला. माय हो, आला ना हरभरा कुडाले आला. आता कुडाच लागते. मग काय फुलं येईन ना, मग फुलं लागल्यावर थोडी कुडाचं राहिलं. नाही नाही शांताबाई, मग जमतच नाही ना फुलावर आल्यावर. नाही तर काय, आता लहान लहान आहे तर आताच कुडून घ्या म्हटलं भाजी, नाही काय? चालशील ना मग वावरात? हो येईन ना, खालीच आहे, येऊन जाईन. बरं करजो मग तयारी, निघून जाऊ. 10-10:15 वाजता, म्हणजे 10:30 वाजता हात लागला पाहिजे वावरात. ठीक आहे ना शांताबाई, तयार राहतो मी. आता 7:30 वाजले तर 10-10:15 वाजता निघा लागन ना. तोपर्यंत माय सगळे कामं होऊन जाते. अंग पाय धुणं, कपडे धुणं, स्वयंपाक, घरचे कामं सगळेच कामं होऊन जाते. 10 वाजेपर्यंत डब्बा गिब्बा बांधून तयार राहतो मी. बरं राहायचो मग. चल मग गावात जाऊन पाहतो अजून कोणी भेटन तर. कोण कोण आहे तर मग हरभरा कुडाले? हरभरा कुडाले काय, अजून तर कोणाला सांगितलंच नाही. सगळ्यात पहिले मी तुझ्याच घरी आली. चला म्हटलं पहिले चंद्रकलाले सांगून देतो आणि मग जातो म्हटलं गावात सांगाले. आता जाऊन पाहतो ना मी, गावात घुमतो. कोणी खाली असन तर सांगून देतो. जे येईन त्या येईन, आणि बाकीच्या इकडे तिकडे लागले असन तर काय माहित मग. हा काय, तर जाऊन पाय मग. येईन त्या येईन, नाही तर हाच मग आपण दोघी जणी. नाही तर काय मग, आता नाही बाया भेटणार तर काय बसून थोडी राहायचं राहिलं, नाही काय? एक एक दिवस वाया जाते आणि एका दिवसात किती हरभरा वाढते. त्याच्यापेक्षा जेवढं होईन तेवढं कुडून टाकू आपण दोघीच जणी. बरं ठीक आहे ना शांताबाई, येईन मी, माय तर पक्कच आहे. बरं येतो मग. अन शांताबाई बाया भेटन तर सांगतो म्हटलं मले. अन वावरात जावाच्या पहिले आवाज देजो, वाट पाहिन मी. बरं ठीक आहे ना, इकूनच येईन मी, इकूनच येईन. दिन तुले आवाज, नाही तर एक काम कर ना, फोनच लावून तुले घरून निघायच्या पहिले. बरं तशी करजो मग, फोनच लावजो मला. हो हो. प्रीती, प्रीती या ना शांता काकू, या ना घरात. काय म्हणते गड्या आता काकू, कोणतं काम पडलं सकाळी सकाळी? या काकू घरात या, किचन मध्ये आहे मी. बापरे, पोछा लावणं चालू आहे? हो काकू, लावून घ्या म्हटलं पोछा. मग काय स्वयंपाकाचंच राहते, लवकर लवकर कामं झाले म्हणजे. बोला ना काकू, कशा काय आल्या सकाळी सकाळी? अहो काही नाही, कुठं जातं काय म्हटलं कामाले? कुणीकडे जाऊन राहिली का खाली आहे? खालीच आहे ना, आज कुठंच नाही जात, आज घरीच आहे आम्ही. काल गेली होती काकाच्या वावरात कापूस वेचाले, अंबादास काकाजीच्या वावरात. हा काय, झालं काय तर तिकडचं? हो झालं ना, कालच झालं. हा काय, तर चालशील काय मग माया वावरात हरभरा कुडाले? येईन ना काकू, काऊन नाही येणार, येईन ना येईन. आणि मला तसंही हरभराची भाजी कुडायला आवडते. कधीपासून या लागते, आजपासून का उद्यापासून तेही सांगून द्या, तशी मग मी तयार राहतो. चाल ना आजपासूनच, खाली आहे तर कायला आजचा दिवस वाया घालवतं. आजपासून चाल. चंद्रकलाले सांगितलं, चंद्रकला आहे, तू आहे आणि मी आहे. तिघी जणी अजून जाऊन पाहतो मी गावात, दोघी तिघी भेटन तर. जाऊन पहा ना तुम्ही, रुपाई खालीच आहे, तिकडे लताबाई खाली आहे, मंदाई खाली आहे. आता आम्ही संग मंगत जात होतो तर खालीच आहे ना त्या. अम्माय बाई पाय, बरं झालं लवकर आली मी तर. मला भेटल्या तुम्ही, नाही तर मग इकडचा तिकडचा हो का आला असता तुम्हाला. कोणी आला असता सांगाले तर गेलो असतो आम्ही. बरं येईन ना मग मी, येईन. किती वाजता निघा लागते? तोच तर आपला 10 वाजताचा टाइम. हो 10 वाजताचा टाइम, आणि रोज 250 रुपये देईन ना. ठीक आहे ना काकू, चालते चालते. बरं कर मग कामं कर, येतो मग मी मंदाच्या घरून आणि रुपाच्या घरून सांगून देतो त्याले. बरं बरं जा, सांगून द्या. चाल गड्या, पटकन पोछा लावतो आणि स्वयंपाकाला लागतो. 10 वाजेपर्यंत झाला पाहिजे स्वयंपाक आणि सगळे कामही झाले पाहिजे. बाबू राजा उठ बरं, लवकर उठ आता, 8 वाजले. लेकर तर लेकर उठाले नाही पाठ सकाळी सकाळी. काय शांत काकू, 5 मिनिट पहिले आले पाहिजे होतं. 5 मिनिट जर पहिले आले असते ना तुम्ही, तर मी तुमच्याच वावरात आले असते हरभरा कुडाले. पण आता नाही येऊ शकत. बब्बू भाऊ आत्ताच आले होते, त्याच्याकडला होका घेतला मी. हा काय व लेट झाली नाही मी, 5 मिनिट पहिलेच आली असते तर बरं झालं असतं.
हो ना काकू, 5 मिनिट पहिले आले असते तर तुमच्याच वावरात आले असते मी. हो हो, तर मी चंद्रकलाच्या घरी गेली पहिले, तिथं सांगितलं. आणि तिथून तिकडे मग प्रीतीच्या घरी गेली, तिले सांगितलं. आणि मग तुझ्या घरी आली तुले सांगाले. प्रीतीनं सांगितलं मले, काकू म्हणे लताबाई, आशा, रूपा, मंदाताई खालीच आहे म्हणे आम्ही. मग मी इकडे आली आता तुझ्या घरी सांगाले. आणि प्रीतीच्या घरी न जाता पहिले इकडे आली असती तर तू भेटली असती मले. काकू ते तर बरोबर आहे, पण आता म्हटलं मी नाही सांगितलं बब्बू भाऊले. बब्बू भाऊ म्हटलं आम्ही काल ज्या बाया होतो ते खालीच आहे म्हटलं, तर जा म्हटलं तुम्ही तिकडे प्रीतीताईच्या घरी, मंदाताईच्या घरी, रूपाच्या घरी आणि आशाच्या घरी. मी नाही त्याले तिकडेच पाठवलं. अमाय बाई काय बोलतो व, नावही सांगून दिले काय तू ना सगळेचे. अन गेले गेले असन तर मग मला भेटणार नाही ना बाया, हो का गिका घेऊन घेईन तर. हो ना काकू, जा मग पटकन जा आणि सांगून द्या तुम्ही त्याले जावाच्या पहिले तुम्ही पोचा. बरं बरं ठीक आहे बापा, पटकन चालले जातो मी, नाही तर सांगून देईन. हो जा मग पटकन जा. आता हे तर प्रीतीताईच्या घरी गेले असन, तुम्ही आता पटकन रूपाच्या घरी जा आणि तिकडे आशाच्या घरी जा, त्या दोघीले सांगून टाका. अमाय हो गड्या, चाल बापा तिकडे जातो. रूपा, रूपा, काय झालं मावशी? अहो पहिले हे सांग बोलले, इथं आले होते काय बब्बू भाऊ? आले होते काय? नाही घरी तर नाही आले. काहून काय झालं? बरं झालं नाही आले इथं का. मी म्हटलं गेलेस काय रूपाच्या घरी. माया घरी? अन कायच्यासाठी? काय झालं मावशी, मला काही समजून नाही राहिलं. अहो काही नाही, बाया पाहून राहिली मी, हरभरा कुडाले. आत्ताच मी लताच्या घरी गेली होती, तर लता म्हणे काकू तुम्ही 5 मिनिट पहिले आले असते तर मी तुमच्याच वावरात आली असती म्हणे, पण आत्ताच बब्बू भाऊच्या वावरातला होका घेतला तर तिकडे जातो म्हणे. हा काय, तर काय झालं मग? अहो तर तिनं बब्बू भाऊला इकडेच पाठवलं तुझ्या घरा इकडे. मी म्हटलं गेले काय बा, सांगितलं काय तुले? त्याच्यानं घाई घाईनच निघाली ना मग मी आली धावपळ करत. चला बा लवकर चाललं जा आणि बब्बू भाऊच्या पहिले पोचाव म्हटलं तुझ्या घरी. असं असं, म्हणजे तेही बाया पाहून राहिले आणि तुम्ही बाया पाहून राहिल्या? हो, तर चालशील ना मग आज हरभरा कुडाले? हो येईन ना येईन. बरं ये जो मग, चला आता पटकन जातो मी आणि तिकडे मंदाला सांगून देतो काय गेले का काय तर बब्बू भाऊ. एक काम करा, माझ्याजवळ मोबाईल आहे, मी फोन लावतो मंदाताईले आणि सांगून देतो जावाले टाइम नाही लागणार काय. मंदाताईचं घर काय जवळ आहे काय? हा माय हो रूपा, आयडिया तर चांगली आहे. तू एक काम कर मग, फटकन आशालाही फोन लाव आणि मंदालाही फोन लाव, सांगून दे मग. सांगितलं असन तर जाऊ दे तिकडे, नसन सांगितलं तर या म्हणा मग शांता मावशीच्या वावरात. बरं ठीक आहे ना, विचारतो मी बब्बू भाऊ आले होते काय म्हणून. आले होते म्हणून तर मग काही सांगणार नाही, आणि नाही म्हणून तर सांगन मग. हो हो लाव बरं फोन लाव आणि बोलून घे मंदा सांग. बरं. हॅलो, हो बोल ना रूपा. म्हणत आहे आज कुठं चालल्या काय म्हटलं तुम्ही कामाले? कामाले काय? हो चालली ना. काहून काय म्हणतं, काही काम होतं काय माझ्या संग? नाही नाही काही नाही, सहज फोन केला होता. खाली आहे का, कुठं चालल्या बा तुम्ही? कुठं जाऊन राहिले तर? कुठं नाही हो, बब्बू भाऊ आले होते तर त्याच्याच वावरात चालले मी, कापूस वेचाले. काहून काही काम होतं काय, सांग ना काही काम असन तर. काही नाही बस एवढंच विचारायचं होतं. बरं ठीक आहे मग मंदाताई, ठेवतो मग फोन. बरं ठीक आहे. काय म्हणाच होतं गड्या, काही समजलंय नाही मले काय म्हणत होती तर. बस ठेवतो फोन, फक्त 2 शब्द बोलली बापा, कुठं चालल्या काय चालल्या, आणि समोरचं तर काही सांगितलंच नाही तिनं तिले काय म्हणायचं होतं तर. जाऊ दे, तिले तिचं माहीत, नाही तर चालली असन कुठं मार्केटमध्ये गे, नाही तर वावरात चालली असन. चाल गड्या लवकर लवकर कामं करतो आणि जातो मग कापूस वेचाले. 1 तर किलोचा कापूस आहे, रोज पडला पाहिजे 300-350 रुपये. पहिलेच जर माहीत राहिलं असतं, काल संध्याकाळी जर सांगितलं असतं बब्बू भाऊनं, तर आतापर्यंत मी तर वावरात राहिली असती. शांता मावशी दोघी जणी गेल्या, लताबाईने होका घेतला आणि मंदाताईने होका घेतला. बरं झालं आशाला फोन लावला तर आशा येईन म्हणते. बरं ठीक आहे ना, करा मग लवकर लवकर कामं कर जा, निघू मग 10 वाजता घरून. हो हो करतो ना, मी लवकर लवकर कामं करतो आणि येतो मग. बरं ठीक आहे, आता मी घरी जातो. बापा भेटल्या ना 4-5 जणी? हो झालो ना आपण 4-5 जणी, तुम्ही आहे, मी आहे, आपण दोघी, चंद्रकला मावशी 3, तिकडे आशा 4 आणि प्रीतीताई 5 आहे ना आपण 5 जणी. हो होऊन जाते ना, 2-4 दिवसात होऊनच जाते. बाई बबिता, हे शांता कुठं गेले? माहित नाही बाबा, आई कुठं गेली तर सांगितलं नाही आईनं, लय वेळची गेली.
हो काय, लय वेळची गेली, अजून आलीच नाही? नाही ना बाबा, येवाचीच आहे. बसली असं नाही तर मावशीच्या घरी ये. काय माहित आता, मावशीच्या घरी आहे का अजून कोणाच्या घरी आहे. बरं जाऊ दे, कर तू कामं कर. आली सकाळी सकाळी लोकांची दारं पुंजून. हा, घरी कामं धंदे नाही आहे काय? सकाळी सकाळी घुमून राहिली. टाइम पाय ना किती वाजून राहिले. हा, आणि तू तिकडे गावात घुमून राहिली. काहून म्हटलं, काय झालं? कायले भडकून राहिले तुम्ही? मी काय गावात घुमाले नाही गेलती, कामीच गेलती. हो काय, कोणत्या कामी गेलती तू? हा, असं कोणतं अर्जंट काम आलं तुले का गावात गेलती एवढ्या सकाळी सकाळी? अहो पण झालं काय सांगा ना, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होऊन राहिला मी गावात गेलती तर? काय झालं म्हटलं सांगा. काय झालं तर काय, अशी गावातच घुमशील काय तू? हा, आता कामं धंदे नाही आहे काय तुले? थोडेसे घरचे कामं करू लागाव बबिताले. एकटी एकटी करून राहिली ते, आणि तू तिकडे लोकांच्या घरी जाऊन बसतं कामं धंदे टाकून. एक दोन कामं तर करू लागत जाय. तुम्ही कनी जास्तीच बोलता, पण तुम्हाला माहित काही नाही राहत आणि दुनियाभराचं तोंड फाडत राहता. मग मी बोलतो तर म्हणता का तू बोलतं. सांग ना, कोणत्या कामी गेली होती? हा, सांग कोणतं अर्जंट काम होतं, सांग बरं, मलाही माहीत झालं पाहिजे. तुम्ही 2 मिनिट शांत बसता काय? सांगतो ना मी तुम्हाला कायच्यासाठी गेलती आणि काहून गेलती तर. 2 मिनिट थांबा तुम्ही, माझी गोष्ट तर ऐकून घ्या. बरं, बोल बोल. अहो बाया पाहायला गेलती मी, रिकामी हिंडाले थोडी गेली होती. बाया पाहायला गेलती, हरभरा कुडाले सांगितल्या बाया. असं बाया पाहायला गेलती काय? मला वाटलं घुमाले गेली. हो, तुम्हाला तर मी रिकामीच दिसतो. रिकाम टेकडी म्हणजे मला काही कामधंदे राहत असते. तुम्हाला तर फिकर आहेच नाही. हरभरा कुडाले आला तर बाया सांगितल्या पाहिजे का काही म्हणून. ते तरी बरं झालं मी तर मला 4-5 बाया भेटल्या, नाही तर तेही नसत्या भेटल्या आपल्याला 8 दिवस. 8 दिवस काहून, बाहेर गावी जाऊन राहिला काय बाया? 8 दिवस नसत्या भेटल्या? बाहेर गावी नाही जात, पण बब्बू भाऊच्या वावरात चालल्या त्या कापूस वेचाले किलोच्या कापसानं. मग भेटते काय बाया इकडे तिकडे लागल्यावर? बब्बू भाऊ ही बाया पाहून राहिले आणि मी बाया पाहून राहिली. हो काय? काय हाव काय म्हणता? तुम्हाला तर नाव फिकर असते रात. वावरात आता हरभरा कुडाले आला तर बाया पाहिल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे. कधी सांगा ना तुम्ही? आता हरभरा कुडाले आला तर सांगायला नाही पाहिजे काय? तुम्ही तर गावात घुमतच नाही. अहो, तर मी तेच म्हणत होतो का जाय बा आज गावात आणि सांगून दे बाया. त्याच्यानं तूच वाट पाहून राहिलो मी, कुठं गेली शांती. बबिताला विचारलं तर बबिता म्हणते माहित नाही बाबा कुठं गेली आई, तर सांगितलं नाही म्हणते आईनं. त्याच्यानं म्हटलं तू बबिताला नाही सांगत कुठं जातं, तर सांगायला नाही पाहिजे काय सुनबाईले मी बाया पावायला चालली, मी इथं चालली, मी तिथं चालली. आणि मी वाट पाहू परेशान. आता येईन मग येईन, तू येऊनच राहिली किती वेळची. घरी वाट पाहिल्यापेक्षा तुम्ही काऊन नाही घुमले गावात? 2-4 बाया अजून भेटल्या असत्या आपल्याला. आपलं 4 दिवसाचं काम 2 दिवसात झालं असतं. बरं जाऊ दे, येऊन राहिल्या ना मग. आजपासूनच येते काय बाया? हो येते ना, आजपासूनच येते. आता बाजूले लवकर काम करतो आणि जातो वावरात. 10 वाजता निघा लागन घरून. बरं ठीक आहे ना. काय व यायले 10 नाही वाजले काय? शांताबाईले ना आशाले 10 नाही वाजले काय? 10 वाजता निघायचं आहे, 10 वाजता निघायचं आहे. येऊनच राहिली किती वेळची. हो ना, इथे येऊन वाट पाहा लागून राहिला. चला हो चला. अमाय शांता मावशी तिकडे. शांताबाई झाला काय टाइम? हो झाला ना टाइम. चला हो चला. शांताबाई डब्बे कुठे ठेवायचे मग? इथंच ठेवायचे काय? हो इथंच ठेवून देऊ ना खोपडीत. इकडे शिव मग जेवण करायला. हो इच्छा इथं काय जवळपास तर आहे. नाही तर काय मग, दूर जर राहिलं असतं तर तिकडेच नेले असते डबे. पण आता इथं मस्त मोकळी जागा आहे आणि जवळही पडते, तर इथं झाडाला लटकून ठेवून द्या डबे. बरं ठीक आहे ना. पाणी गिनी पेता का चालता तिकडे पातीवर? नाही पाणी गिनी नाही पेत आणि थंडीचं ताणी नाही लागत ना. पेता काय हो तुम्ही? पाणी पिता काय? तुम्हाला प्याचं असेल तर प्या बा, मी तर नाही पेत. नाही काकू, मला ताण नाही लागले. आता जेवण करून आलो, पाणी पिऊन आलो ना, काय इच्छा आहे तर ताण लागन काय? उन्हाळ्याचं लागते, या दिवसाचं नाही लागत. बरं तर डब्बे ठेवा आणि चला मग तिकडे. हो बाई प्रीती, पाहिजे म्हटलं बरोबर डब्बे टांगून ठेव, नाही तर मग कुत्रे गित्रे घेऊन जाईन. हो काकू ठेवतो ना, बरोबर डब्बे टांगून ठेवतो मी. कुत्र्याचं तोंड घेऊन नाही पुरत. जांब नाही लागले काय ह्या वर्षी? अहो जांब काय लागले होते, चांगले लटपट लागले होते, पण वावरात पाहिजे नाही काय राखाले. रखवाली करायला लागते आणि हे वानेर राहू देते काय? हो वानेर नाही राहू देत ना, आणि येणारे जाणारे ते घेऊन जात असन मग तोडून. नाही तर काय मग, रस्त्यावरच वावर आहे तर कोणी घेऊन जाते आणि कोणाला नाही म्हणता येत. खावाची वस्तू आहे तर कोणी घेऊन जाते. हो ते तर आहे, मागच्या वर्षी भेटले होते खावाले. हो मागच्या वर्षी भेटले होते, ह्या वर्षी नाहीये. बरं चला मग, चाल बाई प्रीती. हो चला.
शांता काकूच्या वावरात मस्त गमते, पण झाडं झुडं फुलं येते मस्त गमते. हो आता इच्छा इथं विहिरीजवळ पाहिजे झाडं झुडं आणि पाणी काय टाकता येते कधी. हो वावरात आलो म्हणजे इच्छा इथं विहिरीतून पाणी काढा आणि टाका. नळी तर आहेच वाटते पाणी टाकाले. हो नळी आणून ठेवली ना. आता इच्छा इथं झाडं झुडाले पाणी टाकाले बकेटीनं टाइम लागते ना पाणी टाकाले. त्याच्यानं मोटार लावली का पटकन टाकणं होते नळीनं पाणी. हा ते आहे ना, टाइम वाचते. शांताबाई चाल म्हटलं, अजून भाऊजी घेऊन तर बोलन लागल्या म्हणून गोष्टीत आल्याबरोबर. हो गड्या चाल चाल.